सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी मातृतुल्य माईने जीवन विद्याविषयीचे आजी विश्वस्त आणि इतर सर्व विश्वस्त त्यांना माझा नमस्कार. आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नामदार मंडळींनो, राजाराम सावंत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर सर्व मंत्री सर्वांना माझा प्रेमपूर्ण नमस्कार. पुण्यावरून आलेले आमचे सुनील पालव आहेत, गोव्यावरून आलेले साखरकर आहेत, भूषण आहेत, प्रकाश नाईक आहेत आणि इतर सर्व मंडळी आहात. आपणा सर्वांना माझा नमस्कार. आता निवेदन करत असताना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं ग्रंथदिंडी करण्याकरता आणि घरोघरी जाऊन भलकर साधना म्हणण्याकरता त्या सर्वांचं आपण इथे कौतुक केलं. त्याचं कारण एवढंच की हे कार्य जाऊन करणं एवढं सोपं नाही. हा दोडामार्ग हा तालुका तसा लांब आहे, पण सगळी गावं त्याही पलीकडे आत आहेत आणि तिथे जाऊन हा उपक्रम करणं म्हणजे शक्ती पाहिजे, वेळ पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि इच्छा पाहिजे. तर हे सगळं कॉम्बिनेशन जमून आलं की आपल्याला ग्रंथदिंडी म्हणा किंवा भलकर साधना म्हणा घरोघरी जाऊन उपासना करणं हे शक्य होतं. आज जर आपण पाहिलं तर या सभागृहामध्ये महिलांची संख्या मोठी आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण महिलांचा जो भाग आहे तो पूर्ण भरला आहे आणि पुरुष मंडळींचा अर्धा भरला आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल सुखी कुटुंबाचं रहस्य फक्त बायकांनाच जाणून घ्यायचं, पुरुषांना घ्यायचं नाही. म्हणजे त्यांना वाटतं की कुटुंब म्हटलं की बायकांचं, त्यांची जबाबदारी. ही परंपरेने चालत आलेलं अशी पद्धत आहे. परंपरेने फक्त जीवन विद्या मिशनमध्ये बायका आल्या आणि मग हळूहळू पुरुष येतात. पहिल्या बायकाच येतात. हा माझा गेल्या 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे मला काही वेगळं वाटलं नाही, कारण सद्गुरू असताना सुद्धा हेच चित्र होतं. पण तुम्हाला हे जे सुखी कुटुंब करणं ही जबाबदारी बायकाच पहिल्यांदा घेतात, त्या स्वीकारतात आणि मग पुरुष मंडळी आहे ते त्याला हात लावतात. आपण जेव्हा विविध कार्यक्रम सगळे करतो, रीतिरिवाज, तेव्हा पुरुष सगळं करतो आणि बाई हात लावते. सगळे कार्यक्रम पूजेला बसतो, कुठेही कोणाला व काही कुठलाही कार्यक्रम असतो, विधी, धार्मिक विधी, ते पुरुष करतो आणि बाई त्याला हात लावते. आणि इथे मात्र कुटुंबाची जेव्हा जबाबदारी घ्यायची पाळी येते तेव्हा बाई पुढे असते आणि पुरुष त्याला हात लावतो. विरोधाभास आहे की नाही? पण हे आहे. तर हे आपण हा परंपरेने चालत आलेली गोष्ट आहे. आणि मग कुटुंब सुखी करण्याची जबाबदारी ही महिलांची.
वामनापेनी जेव्हा प्रबोधन करायला सुरुवात केली तेव्हा हीच परिस्थिती होती. तेव्हा सद्गुरू म्हणाले ठीक आहे, बायका येतात ना येऊन या, पण तुम्हाला परिवर्तन काय होतं हे जाणून घ्यायला पाहिजे. का सुखी कुटुंबाचं रहस्य जर जाणून घ्यायचं असेल तरी सद्गुरूंनी तेव्हा जाणलं आणि समजावून सांगितलं. साधारणपणे मी जेव्हा या जीवनविद्या मिशनमध्ये आलो साधारणपणे 87 साली 86-87 या कालावधीमध्ये, तेव्हा फारशी काही उपस्थिती असायची नाही सद्गुरूंसमोर. वार्षिक कार्यक्रमाला 5,000 माणसं असायची. आता जर आपण बघितलं सद्गुरूंच्या शेवटी 40,000 50,000 एवढी मोठी उपस्थिती आपल्याला दिसून येते. आणि आता सुद्धा आपल्याला मोठे कार्यक्रम ज्या होतात, वार्षिक कार्यक्रम होतात, त्याला सुद्धा 40-50,000 एवढी उपस्थिती असते. हे आपण सर्व मंडळी पाहता. तर जेव्हा सद्गुरूंनी प्रबोधन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासमोर महिला वर्ग जास्त होता, पुरुष मंडळी कमी होती. हे सत्य आहे त्यावेळी सुद्धा. पण त्याच्यातला विरोधाभास काय बघा. मी 86-87 मध्ये जेव्हा जीवनविद्या मिशनमध्ये आलो तेव्हा त्या जीवनविद्या मिशनमध्ये सुशिक्षित लोक फारशी नव्हती, शिकलेली लोक फारशी नव्हती. म्हणजे एक ग्रॅज्युएट इंजिनियर म्हटला तर मी एकटाच होतो. देशात परदेशात गेलेला असा माणूस म्हणजे मी एकटाच होतो. सद्गुरू फक्त कॅनडामध्ये तेव्हा जाऊन आले होते आणि डॉक्टर कांती मोदी आणि प्रभाताई मोदी हे इंग्लंडमध्ये शिकले होते. त्यामुळे ती दोघं ही परदेशात राहिलेली. तर ही परिस्थिती होती तेव्हा. आज 40 वर्षानंतर तुम्ही जर बघाल तर हजारोच्या संख्येने इंजिनियर आहेत, हजारोच्या संख्येने डॉक्टर आहेत, हजारोच्या संख्येने मुलं मुली परदेशात शिकतायत किंवा नोकरी करतायत. हजारोच्या संख्येने मुलं डॉक्टर झाली, MBA झाली, PhD झाली. एवढंच नाही तर काही हाताच्या बोटावर मोजण्याजोगी मुलं IAS झाली, IPS झाली, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास झाली, म्हणजे UPSC परीक्षा पास झाली. हे आपण बघतो. म्हणजे हे जे चित्र आहे ना हे बदलायला कारणीभूत महिला आहे ज्या समोर बसण्याच्या सद्गुरूंच्या. कारण ज्या काही महिला समोर होत्या त्यांना सद्गुरूंनी 4 गोष्टी दिल्या. एक म्हणजे शिक्षण, शिकवण, संस्कार आणि स्त्री सन्मान. कालच आपण साजरा केला जागतिक महिला दिन. तर हा महिला दिन कशा करताय तर ज्याने कर्तृत्व केलेलं आहे अशा महिलांचा आपण सन्मान करतो, त्यांचा गुणगौरव करतो. जगभरामध्ये आहे. म्हणजे 1908 सालापासून सुरू झालं, 1973 साली त्याला खरी मान्यता मिळाली आणि तिथून ते जगभरामध्ये सुरू झालं. पण आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे साजरं केलं जातं. मग यामधला सद्गुरूंनी जाणलं की कुटुंब सुखी व्हायला हवं असेल तर या स्त्रियांनाच शिक्षण दिलं गेलं पाहिजे, शिकवण दिली पाहिजे, संस्कार केले पाहिजेत आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. कारण जर त्यांचा सन्मान केला नाही तर त्यांना आपली जबाबदारी काय हे कळणार नाही.
आणि जेव्हा सद्गुरूंनी ते सुरू केलं तेव्हा त्याच्यापैकी काही पुढे शिकल्या, परंतु शिक्षण घेतलं म्हणजे सद्गुरूंकडून ज्ञान घेतलं. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD माणसापेक्षा आमच्या जीवनविज्ञान मिशनमध्ये एखादी महिला चांगलं ज्ञान देऊ शकते. हे कशामुळे? सद्गुरूंच्या ज्ञानामुळे. आणि म्हणून सद्गुरू त्यांना ज्ञान दिलं म्हणजे शिक्षण घेतलं त्यांनी, त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना शिकवण दिली की तुम्ही अशाच राहू नका, तुम्हाला तुमचं कुटुंब मोठं करायचंय, समृद्ध करायचंय आणि मुलांना तुम्ही शिकून मोठं करायचं. भारताचे आधारस्तंभ करणं हे तुमच्या हातात आहे. ही सगळ्या स्त्रियांना शिकवण. आणि त्याकरता स्त्रियांचा सन्मान तेव्हापासून सद्गुरूंनी करायला सुरुवात केली. आज आपण बघतो आहे की हा सन्मान होतो, पण जीवनविज्ञान मिशनने तेव्हापासून. तर हे जाणून की कुटुंब सुखी होण्याकरता काय करायला पाहिजे, तर कुटुंबाचा कणा स्त्री आहे. बघा, आपल्याला पाठीचा कणा आहे ना, तो जर मजबूत असला तर आपण उठू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो, बसू शकतो. कणात बिघडला तर काय करू शकत नाही. म्हणून कुटुंबाचा कणा ही स्त्री आहे. कारण आपल्या जीवनाचा कणा हे सुखी कुटुंब आहे आणि सुखी कुटुंबाचा कणा स्त्री आहे. म्हणून ती स्त्री जेवढी मजबूत असेल, मजबूत म्हणजे देह असलेली नव्हे, सर्वार्थाने मजबूत, म्हणजे शिक्षण पाहिजे, शिकवण पाहिजे, संस्कार असले पाहिजे आणि तिच्या जे काय करते त्याचा सन्मान झाला पाहिजे. त्यामुळे तिला एक प्रकारची उर्मी मिळते, एक एनर्जी मिळते, एक ऊर्जा मिळते. मुळात स्त्री ही शक्तीचंच प्रतीक आहे, परंतु तिच्या शक्तीची तिला विसर पडलेला आहे. स्त्री, आपण सगळ्या देवींची पूजा करतो, शक्तीचं प्रतीक म्हणजे पार्वती देवी. आणि आता तुम्ही टीव्हीवर सिरियल चालू आहे ना, 3 शक्तीपीठं, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात आणि हे सत्य आहे. म्हणजे युगानुयुगे स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे. म्हणून शिवशक्ती असं म्हटलं जातं. शिवशक्ती म्हणजे शंकर पार्वती, शिवशक्ती. आणि म्हणून शक्तीचं प्रतीक म्हणजे स्त्री. आणि ती स्त्री जर संस्कारित झाली, तिला शिक्षण मिळालं, शिकवण मिळाली आणि तिचा सन्मान झाला, तर तिच्या ठिकाणी असलेली ऊर्जा आहेच म्हणा, ती कार्यप्रवण होती, ती कार्य करायला लागते. त्याच्यामुळे आज जीवनविज्ञान मिशनमध्ये मी जो तुम्हाला फरक झाला की 87 सालामध्ये 1 किंवा 2 हाताच्या बोटावर मोजणे का एवढेच ग्रॅज्युएट लोक होते. आज हाताच्या बोटावर नाही, हजारोच्या संख्येने आज ग्रॅज्युएट आहेत. त्याचं कारण स्त्रियांना दिला गेलेला सन्मान. आणि म्हणून ही गोष्ट फार महत्वाची. तुम्हाला न वाटेल, जेव्हा सद्गुरूंचे प्रबोधन झाल्यानंतर दर्शन, त्यावेळी सद्गुरू माणसं कमी असल्यामुळे दर्शन सद्गुरू द्यायचे, प्रत्यक्ष चरण स्पर्श करून दर्शन मिळायचे. तेव्हा तर सगळे श्रोते काही थांबायचे नाही, ते प्रबोधन झालं की निघून जायचे. परंतु खास करून त्या स्त्रिया आहेत त्या थांबणार आणि सगळ्यांना सद्गुरू चरण स्पर्श करून दर्शन द्यायचे आणि त्या सगळ्यांना सद्गुरू ओळखायचे. मुलगा काय करतो, मुलगी काय करते, सगळी माहिती. नवऱ्यात परिवर्तन झालं की नाही, सगळी माहिती सद्गुरू असायची. तुम्हाला नवं वाटेल हे परिवर्तन कसं झालं,
तर जेव्हा महिला यायच्या ना तेव्हा नवऱ्यांना किंवा घरच्या सासू सासऱ्यांना वाटायचं की ही तिकडे जाऊन काहीतरी टाळ कुठते, भजन बिजन करते आणि आमची गैरसोय करते असं वाटायचं. पण त्यानंतर कळलं ते वामनरावच्या प्रबोधनात जाते तर जाऊ नये. पण जाताना तिला वॉर्निंग काय असायची, आमचं जेवण करून जा, घरचं सगळं नीट ठेवून जा, मुलांचं सगळं नीट कर, नवऱ्याचं जेवण कर आणि मग तू जा कार्यक्रमात. मग ते सगळं करून ती यायची आणि नवरदेव मग खुशाल जेवायचे, मुलं जेवायची, झोपायची आणि गेल्यानंतर तिला भांडी साफ करायचं काम असायचं. पण ती आनंदाने करायची. पण घरी आल्यानंतर सद्गुरूंनी काय सांगितलं हे नवऱ्याला, मुलांना आणि सासू सासऱ्यांना सांगायचं. हे करता 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 त्या घरातल्या लोकांमध्ये परिवर्तन झालं आणि मग जो नवरा यायचा नाही तो नवरा तिला घरातलं काम संध्याकाळी झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडायला स्कूटरने यायचा. स्कूटर होती किंवा कोणाची गाडी असते गाडी, कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडायचा आणि स्वतः बसायचा आणि निघून जायचा. हळूहळू काय झालं की कार्यक्रम संपायला उशीर व्हायचा म्हणून नवरदेव यायचे आणि बसायचे, त्या कानावर शब्द पडायचे काय बोलतात सद्गुरू. आणि शेवटी शेवटी सद्गुरू क्लायमॅक्स समज सीनचा क्लायमॅक्स असतो ना ते काय मी समरी सांगायचं सद्गुरू, मी तुम्हाला तासाभरात काय सांगितलं ते सांगायचं. ते नवरे ऐकायचे आणि ऐकल्यानंतर त्याला कळायचं की हे फार छान आहे, आपल्या हिताचं आहे, आपल्या कल्याणाचं आहे. आणि मग काय व्हायचं ते नवरदेव बायकोला सोडायचे आणि मागे बसायचे. बायको हसणार ना, तिला दिसायचे नाही, मागे बसायचे. कारण बायको बोलायची ना आले नाही, पण सद्गुरूंचा शब्द कानावर पडल्यावर आले, मागे बसायचे आणि कार्यक्रम झाल्यानंतर तिला परत घरी घेऊन जायचे. अशा अनेक स्त्रिया त्याने कुटुंब सांभाळलं, नवऱ्याला सुधरवलं, सासू सासऱ्याला सुधरवलं, मुलावर संस्कार केले आणि प्रत्येक मुलाला सांगितलं तू या राष्ट्राचा श्रेष्ठ नागरिक झालं पाहिजे, त्याकरता तू उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे, तुझ्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत. हे आईने केल्यामुळे त्या मुलावर मुलीवर संस्कार झाले आणि ती मुलं मुली शिकून मोठी झाली आणि आज ती मुलं इथे मोठ्या पदावर आहेत किंवा परदेशात असतील किंवा कुठे असतील. मी मगाशी म्हणालो की हाताच्या बोटावर मोजण्याजोगे ग्रॅज्युएट 87 साली होते, आज हजारोच्या संख्येने आहेत. त्याचं कारण स्त्रियांवर केले गेलेले संस्कार, शिकवण, शिक्षण आणि स्त्री सन्मान. सद्गुरूंनी या सर्व स्त्रियांना तुम्हाला नवल वाटेल या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ना, कोणी तिच्या कुठल्याही स्त्रीच्या तिकडे मुलगा ग्रॅज्युएट झाला तर चांगला शिकला, चांगले मार्क मिळाले तर आम्ही त्यावेळी थोडे असायचे तर त्यांचा सत्कार करायचा त्या मुलांचा. आता सत्कार करायचं म्हटलं तर आपल्याला दिवस उरणार नाही, एवढे मुलं मार्क मिळतात. त्यावेळी फार कमी, मग त्या मुलांचा सत्कार करायचा आणि त्या मुलांचा सत्कार केल्यानंतर त्या आईला केवढं मोठं वाटून असेल आणि मग ते दुसऱ्या मुलावर संस्कार करायचे. तुम्हाला एक घडलेलं उदाहरण सांगतो. सद्गुरूंनी जीवनविद्या स्मरणी हे पुस्तक गुरुपौर्णिमेला प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये 108 अमृत विषय आहे, छोटंसं पुस्तक आहे ते. तर सद्गुरू म्हणाले की हे जे छोटं पुस्तक आहे ते पॉकेट एडिशन खिशात ठेवा आणि हे तुम्ही नेहमी वाचायचे, तर म्हणाले ठीक आहे पुढे आणि जाता येताना प्रवास करताना खिशात ठेवा, तुम्ही काढले की वाचा, कुठलंही पान उघडा आणि वाचा. तर लोक ती करायची. तर गुरुपौर्णिमा झाल्यानंतर
एक महिन्याभराने दुसरा आमचा कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमामध्ये एका आईने, मी अध्यक्ष होतो मंडळाचा, मला सांगितलं की माझ्या मुलाने ते 108 अमृतविचार पाठ केलेले आहेत त्या पुस्तकातले. तुम्ही कुठलाही नंबर सांगा, 12 नंबर, 20 नंबर, 100 नंबर सांगा, तो तुम्हाला अमृतविचार म्हणून लागला. सद्गुरू एक असं आहे आणि आपण काय करायचं, परीक्षा घ्यायची की त्या मुलांची, त्याने पाठ केलं तर छान आहे, त्याचं कौतुक करूया. नको म्हणाले, बाकीच्यांना ते प्रोत्साहन होईल, आपण परीक्षा करूया त्या मुलांची. आणि सद्गुरू होते तिकडे बसले होते, त्या मुलाला उभं केलं आणि त्याला सांगितलं तू 12 नंबरचा अमृतविचार म्हण. त्याने म्हटला 20चा म्हण, 30 म्हण, 40 म्हण, 50 म्हण, असे 10-12 नंबर सांगितला तो म्हणायचा. सद्गुरूकडे पुस्तक होतं, सद्गुरूने पाठच होते, माझ्याकडे पुस्तक, सद्गुरू बरोबर, सद्गुरू बरोबर. म्हणजे तो मुलगा, लक्षात घ्या, त्या मुलाने ते पाठ केले आणि तो नंतर काय झाला, तो IIT मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये तो पहिला आला IIT मध्ये आणि आता तो परदेशात. म्हणजे त्या मुलाला आईने सांगितलं हे पुस्तक वाच. ते वाचलं नाही नुसतं, तर ते मुखोद्गत केलं. नुसतं मुखोद्गत केलं नाही तर ते आचरणात आणलं. आचरणात आणलं म्हणून तो मुलगा टॉपवर गेला. आता आईला जेवढं वाटत असेल की सद्गुरूंनी हे आपल्यावर जे संस्कार दिले, आपल्याला आपल्या शिकवण दिली, शिक्षण दिलं आणि सन्मान, तर ज्यावेळी त्या आईचा सन्मान केला सद्गुरूंनी, तेव्हा सगळ्या महिलांनी, म्हणजे तुम्ही पण आता टाळ्या वाजवल्या तशा, हे 5 मिनिटं संबंध हॉलमध्ये नुसता टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा कडकडाट चालला होता. म्हणजे आपण लक्षात घ्या, आणि सद्गुरू खूप आनंदाने स्वतः टाळ्या वाजवत होते. तर हा जो सन्मान आहे स्त्रियांचा, तो त्याला खूप काही एनर्जी देऊन जातो. मी मागाशी म्हणून ऊर्जा, एनर्जी त्या शक्तिमानच आहे, पण ती ऊर्जा जागृत करायला पाहिजे. आणि ती ऊर्जा जागृत करायचं काम सद्गुरू बाबासाहेब पै यांनी गेली 70 वर्ष केली. म्हणजे मी आल्यानंतर आम्ही तुम्हाला अनुभव सांगितला, पण सद्गुरू कार्य 1952 सालापासून करतात आणि त्याच्यातून लाखो स्त्रिया या कर्तबगार झाल्या. त्यांनी आपल्या मुलांना कर्तबगार केलं आणि आज त्यांची मुलं आकाशाला गवसणी लागतात. सांगायची गोष्ट म्हणजे की हे जे सुखी कुटुंबाचं रहस्य आहे, हे स्त्रीचा सन्मान होणं आणि तिला योग्य शिक्षण, शिकवण आणि संस्कार मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवलं पाहिजे. कदाचित तुम्हाला वेळ मिळत नसेल तर निदान त्यांना तरी कार्यात सहभागी होऊ द्या. तुम्ही त्यांना सपोर्ट करा, मदत करा, जेवढं काही तुम्हाला करता येईल तेवढं करा, जेणेकरून ती ते कार्य करेल. तुम्ही बघा, तुमच्यापैकी कोण माणूस वेड्याच्या हॉस्पिटलात गेलाय काय? देव करून कोणा पाळी येऊ नये, कोणी गेला ना, कोण कैदी जिथे असतात जेलमध्ये, तर तुमच्यावर पाळी आली काय जायची नाही, कोणावर पाळी येऊ नये. पण आपण एक संकल्प केलेला आहे की या कैदीगृहाला आपण आनंदगृह म्हणू. आणि या कैदीगृहामध्ये, आनंदगृहामध्ये व्याख्यान देण्याकरता अनेक पुरुष मंडळी जातात, ते जातात. परंतु जिथे बायका, स्त्रिया कैदी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याकरता महिला जातात. तुम्ही कल्पना करा, एखाद्या तुम्ही
कैद्यांच्या आम्हाला तर आनंदगृह म्हणतो, कैदी म्हटलं ना की तुम्हाला टेन्शन येणार. मी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये प्रबोधन करायला गेलो. ठाण्याचं वेड्याचं हॉस्पिटल केवढं मोठं आहे. आणि पहिल्यांदाच मला आमच्या ठाण्याच्या केंद्र एकदा साहेब ते सुपरिटेंडेंट म्हणतात की तुम्ही एकदा व्याख्यान करायला. तर मला म्हणे तुम्ही कराल का? ते म्हणे सद्गुरूंना बोलवा. सद्गुरू वेड्यांच्या हॉस्पिटल जाणार आपण. पहिला मी प्रयोग करतो, माझा यशस्वी झाला तर सद्गुरूंना बोलूया. म्हणून या तुम्ही. गेलो मी. आता तुम्ही कल्पना करा, ठार वेड्यांचं हॉस्पिटल आणि तिथे व्याख्यान काय देणार आपण. ते मला सुपरिटेंडेंट विचारतात तुम्ही डॉक्टर आहे का? म्हटलं नाही. मग तुम्ही सायकॉलॉजिस्ट आहे का? नाही. मानसशास्त्रज्ञ आहे काय? हे पण नाही. ओ मग तुम्ही काय सांगणार? मी म्हटलं हे सगळं आहे ना, हे सगळं मिळून जे आहे तो मी आहे. डॉक्टर मी आहे, सायकॉलॉजिस्ट मी आहे, मानसशास्त्रज्ञ मी. आणि मी बोलणार, त्यांच्यासमोर बोलणार, कारण ते वामनराव पैकी विचार आहेत, ते माझे विचार नाही. आणि मी तिथे गेलो आणि व्याख्यान दिलं. मला वाटेल पहिल्यांदा ते वेड्याचं हॉस्पिटल आहे ना, तर वेड्यासाठी चाळे करणारे लोक तासाभराने आपोआप त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. ते निवांत झाले, शांत झाले आणि ऐकायला लागले. आणि बऱ्याच त्या वेड्याने म्हणाले माणसं ती वेडी काय, काही कारणांना वेडी. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला परत त्यांचं व्याख्यान ठेवा, त्यांचं व्याख्यान परत ठेवा. इथपर्यंत त्याने ते आवडलं. तर सांगायची गोष्ट म्हणजे की सद्गुरूंनी तो वेडा आहे का कैदी आहे पाहिलं नाही. तो माणूस आहे ना, माणसाला माणसासारखं माणसाने वागवलं पाहिजे. आणि त्याला शिक्षण, शिकवण आणि संस्कार जर केले तर तो वेडा असू द्या तरी माणूस होईल, कैदी असू द्या, गुन्हेगार असू द्या तरी तो माणूस होईल. हा विचार सद्गुरूंनी दिला. आणि म्हणून आज या कैदीगृहामध्ये, आनंदगृहामध्ये जवळजवळ 50 स्त्रिया दर आठवड्याला जातात. तिथे व्याख्यान देतात, तिथे काही प्रात्यक्षिक करतात. आणि त्याच्यातून एवढा परिणाम झालेला आहे की ते स्त्रिया असू द्या नाही तर पुरुष कैदी असू द्या, ते स्वतः म्हणून मान्य करतात की आम्ही सुधारणार. आम्ही आणि म्हणून त्यांची शिक्षा कमी व्हायला लागली, कारण ती सुधारली. गेली 2 वर्ष आपण हे कार्य करतोय. आपल्या सावंतवाडीचा जो कारागृह आहे तिथे आत्माराम गावडे आपले जे नामदार घेतले जातात, अद्वैत सामान जातो, अशी 4-5 लोकांची टीम आहे. जी जिल्हा कारागृह आहे जे ओरस आहे तिथे मधुकर सावंत म्हणजे कुडाळ शाखेचे जे अध्यक्ष आहेत ते रिटायर्ड ACP आहेत, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ते आहेत. ते तिकडे लेक्चर द्यायला जातात. आणि बाकीच्या येरोडा, आधारवाडी इकडचे जे सगळे मोठे मोठे जेल आहेत जिथे पट्टन गुन्हेगार असतात तिथे लेक्चर द्यायला तशाच प्रकारची माणसं जातात. म्हणून ती जी लोक आहेत त्यांची निवड होते ना, तर तुमचं क्वालिफिकेशन काय, तुम्ही काय शिकलेलं आहे, जीवनविद्या तुम्हाला किती कळलेली आहे, समजलेली आहे, तुम्ही किती आचरणात आणलेली आहे, त्याच लोकांना संधी दिली जाते. कारण बोलायला सोपं आहे, परंतु ती जर आचरणात नसेल तर समोरचा कैदी कसा रिॲक्ट होईल ते तुम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही सावध असलं पाहिजे. आणि म्हणून त्या महिलांचा त्या पुरुषांचा असा अनुभव आहे की त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली, भलकर म्हणायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की त्या बायकांची नवरे त्यांना भेटायला येत नसत. त्याने काय खोटा गुन्हा केला नाही, छोटी मोठी चोरी केली असेल, पण ते येत नसेल, ते आता त्यांना भेटायला यायला लागले. म्हणजे बायकांना त्यांचे नवरे भेटायला यायला लागले आणि पुरुषांना त्यांची बायको जेवण घेऊन यायला लागली, भेटायला येऊ लागली.
आणि ते म्हणतात की आम्ही सुटून येणार आणि आम्ही समाजाच्या या कार्यात सहभागी होणार. आणि त्यांना जीवनविद्या विषयाने खात्री दिली की तुम्ही या, बाहेर आल्यानंतर तुम्हाला जीवनविद्या मिशनचं कार्य करण्याची मुभा उपलब्ध असेल. म्हणजे त्यांना बाहेर पडल्यानंतर काय आपण होईल त्याची काळजी करायची गरज नाही. आपण त्यांना आश्वासित केलेलं आहे की तुम्ही जेव्हा याल तेव्हा जीवनविद्या मिशन तुम्हाला माणूस म्हणून वागवेल, कैदी म्हणून वागवणार. म्हणजे सद्गुरूंचे हे जे विचार आहेत ते केवढे मोलाचे आहेत. माणूस तत्वतः मुळात कधीही वाईट नसतो. त्याला दिले गेलेले संस्कार, त्याला मिळालेली शिकवण आणि शिक्षण त्याच्यामुळे तो गुन्हेगार होतो किंवा चुकीच्या गोष्टी करायला लागतो. मुळात तो वाईट नसतोच. माणसं आहेत सगळी ना, देवाने बुद्धी दिलेली, परंतु संस्कार चुकले, शिक्षण चुकलं आणि त्याच्यावर केले गेलेल्या बाकीच्या गोष्टीच्या म्हणजे संस्कारामध्ये चुकले की माणूस बिघडतो. म्हणून सद्गुरूंनी त्याचं महत्व नुसतं सर्वसामान्य माणसापुरतं मर्यादित न ठेवता ते व्यापक केले. मग कोणी असू द्या तो माणूस, त्या माणसाला जर आपण योग्य संस्कार, शिक्षण, शिकवण दिले आणि त्याचा मान सन्मान केला तर तो माणूस म्हणून वागायला लागतो. आता हे आपले सद्गुरू, जाणणारे सद्गुरू सायकोलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, संत आहेत, विचारवंत आहेत की आत्मज्ञानी संत आहेत ते तुम्ही ठरवा. पण एक परिवर्तन जे घडलं ते परिवर्तन विचारात घडलं. म्हणून आपल्या कुटुंबाचं जेव्हा आपण म्हणतो की कुटुंबात आपल्याला सुखी कुटुंबाचं रहस्य कुठे दडलेलं आहे असं जेव्हा आपण म्हणतो ते इथे दडलेलं आहे. म्हणून सद्गुरूंनी छोटे छोटे अमृत विचार सांगितले. ते पुरुषांना लागू आणि महिलांना पण लागू. सद्गुरू काय म्हणतात की ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य आणि दुःख कायम वास करतो. बघा, म्हणजे जर दैन्य आणि दुःख असेल तर लक्षात घ्यावं, कारण ती शक्ती आहे, ती आदिमाया आहे स्त्री. म्हणून सद्गुरू सावध करतात कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना, ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य आणि दुःख कायम वास करतो. म्हणून सासूने सावध असलं पाहिजे. सुनेच्या बाबतीत सुनेने सावध असलं पाहिजे. सासूच्या बाबतीत सासऱ्याने नवऱ्याने सावध असलं पाहिजे. सुनेच्या बाबतीत आणि सासूच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. कारण जर तिचा छळ झाला तर तुमच्या कुटुंबात सगळं बिघडून जाणार. कौटुंबिक स्वास्थ्य मिळणार नाही. जर पैसाच नाही तर स्वास्थ्य खूप मिळणार. कारण स्वास्थ्य मिळण्याकरता पहिली गरज काय आहे की घरात पुरेसा पैसा पाहिजे. बाकी आपण करू, नामस्मरण करू, पुण्य मिळू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, पुरेसा पैसा पाहिजे ना आपल्याकडे. आता तुम्ही जाता ग्रंथदिंडीला जाता, इथे जाता तिथे जाता, पण आपलं कुटुंब चालवण्याकरता पुरेसा पैसा पाहिजे. मग पुरेसा पैसा आपण संपादन केला पाहिजे. म्हणून सद्गुरू म्हणतात की हा अमृत विचार एकदम पुरुषाने आणि महिलांनी लक्षात ठेवावे. असं म्हटलं जातं स्त्रियांचा छळ स्त्रियाच करतात. आपण पाहतो एखाद्या सुनेला जाळलं जातं किंवा छळ केला जातो किंवा हुंड्याच्या नावाखाली तिला माहेरी पाठवलं जातं. ते सगळं करणारी सासूच असते आणि सासराच असतो. सासू पुढे असते. सासूला वृद्धाश्रमात पाठवणारी सुनत असते. मुलगा कदाचित जरा आईचं प्रेम असल्यामुळे थोडा मागे राहील, पण वृद्धाश्रमात पाठवणारी सुनत असते. म्हणजे सून पुढे मुलगा मागे. हे आपण पाहतो. का
वृद्धाश्रमाची गरज का भासते त्याचा आपण बघितलं. मग आपण म्हणतो ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईला जर आपण वृद्धाश्रमामध्ये पाठवत असू याच्यासारखं मोठं पाप ते कुठलं. ती आदिमाया आहे, ती शाप देणार नाही मुलाला, सुनेला, नातवंडाला, पण तिच्या मनात खंत तर आहे. मी या हाताच्या फोडावर जपल्यासारखं माझ्या मुलाला मोठं केलं, नातवंडाला मोठं केलं, सुनेला सांभाळलं आणि त्यांनी आम्हाला वृद्धाश्रमात पाठवलं. मनात खंत तर असणार. शाप देणार नाही, ती माऊली कधी शाप देणार नाही, परंतु निसर्ग नियमाप्रमाणे पिढीची प्रतिक्रिया तर होणार. जे कर्म केलं त्या कर्माचं फळ तर मिळणार. कर्म चुकीचं आहे, फळ अनिष्ट मिळणार. त्या आईने शाप द्यायची गरज नाही. म्हणून कुटुंब सुखी ठेवण्याकरता आपल्याला पहिलं म्हणजे आपल्या घरातील ज्येष्ठ माणसं आहेत त्यांचा आदर आपण केला पाहिजे आणि त्यांचा यथायोग्य आदर केला पाहिजे. त्याचबरोबर जाणत्या माणसांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या संसारात जुळवून करायची गरज नाही. आपल्याला ते सांभाळता आहेत ना ते इनफ आहे. आपण त्यांना जास्त काही सांगायचा विचार तर सल्ला द्यायचा. तुम्ही न विचारता सल्ला द्यायची गरज नाही. कारण ते शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, शहाणे आहेत, हुशार आहेत, करतील आपलं काय करायचं ते कुटुंब सांभाळायचं. म्हणून सासू सासऱ्यांनी पण सावध असलं पाहिजे की त्यांच्या संसारात आपण गुंतवणूक करू नये. पण सुनेने आणि मुलाने किंवा नातवंडाने लक्षात ठेवलं पाहिजे की त्या माऊलीने आपल्याला लहानच मोठी केलं. कदाचित तिने पैसा 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 जमा करून घर विकत नवीन घेतलं असेल आणि त्या घरात तुम्ही राहताय, तुम्हाला रेडीमेड घर मिळालं. खास करून मुंबईमध्ये आता इतकी आपली प्रॉपर्टी आपण राहतो कोकणामध्ये, ती प्रॉपर्टी काय आपण घेतलेली नसते, आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे. तर त्याने ती मिळवली म्हणून तुमच्याकडे ती आहे. आम्ही सावंतवाडीहून मी जेव्हा घरी येतो आमच्या, तेव्हा आमचं जे घर आहे त्या हायवेला लागून आहे. सावंतवाडी बांधा रस्त्यावर आणि गेट हायवेला लागून आहे आणि आतमध्ये 40 मीटरवर आमचं घर आहे. कारण तिथे जागा सोडली होती. तर त्या 6 सीटर त्या रिक्षातून करोनामध्ये बसमधून प्रवास करत आहे. 6 सीटर रिक्षातून आम्ही प्रवास करायचो, मी माझी मिसेस. आणि आम्ही उतरायचो तिकडे आणि बाकीच्या लोकांना बसत नसल्यामुळे चालत जायला लागेल. कोरोनामध्ये खूप लोकांना त्रास झाला. तर आम्ही उतरायचो ना, ते 6 सीटरचे ड्रायव्हर म्हणायचे काय सुखी आहे तुम्ही उतरले की घरात जाता. आणि बाकीचे आपले सगळे पॅसेंजर आहेत ते कुठे कुठे जाणार, कसे जाणार, काय करणार. तुम्ही त्याला म्हणायचो या आमचा पराक्रम नाही, आमच्या वाडवडिलांचा पराक्रम नाही, त्यांनी ते जागा घेतली. आमचा काय पराक्रम? वाडवडिलांची जागा, आम्ही फक्त घर बांधलं एवढंच. आमचा पराक्रम एवढाच आहे, जागा वाडवडिलांची आहे. म्हणून जेव्हा उतरतो आणि चालत जातो 1 मिनिटात घरी, तेव्हा आपल्याला वाडवडिलांची आठवण होते की तुम्ही ही जागा ठेवली म्हणून आम्हाला घर बांधतात. तर आपल्या आई वडिलांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. घर बांधलं तर काय मोठी गोष्ट नाही, जागा होती म्हणून घर बांधलं ना. तर सांगायची गोष्ट म्हणजे की सद्गुरूंनी हा अमृत तुषार देऊन माणसाला जाग दिली. सद्गुरू याच्यातला हा झाला एक भाग. दुसरा भाग सद्गुरू काय सांगतात, गृहलक्ष्मीकडे एखादी बायको असेल, सासरी तिच्याकडे धनलक्ष्मी म्हणून पाहणं हा ऐश्वर्यलक्ष्मी स्थिर करण्याचा सोपा मार्ग आहे. तुम्हाला ऐश्वर्य पाहिजे ना, मग एकच गोष्ट करा, गृहलक्ष्मी म्हणजे पत्नी असेल कोणी असेल तिच्याकडे धनलक्ष्मी म्हणून पाहणं हा ऐश्वर्यलक्ष्मी स्थिर करण्याचा सोपा मार्ग आहे. एकदम सोपा मार्ग. म्हणजे आपली पत्नी असेल, आई असेल, कोणी ज्या घरातल्या ज्या स्त्री आहेत त्यांच्याकडे धनलक्ष्मी
पहा, मग ऐश्वर्य लक्ष्मी आपोआप घरामध्ये नांदेल. म्हणजे आपल्याला श्रीमंत व्हायचंय ना, नोकरी धंदा व्यवसाय करायला पाहिजे हो, पण ती थांबत नाही लक्ष्मी, ती चंचल आहे. तुम्ही किती पैसा कमवा, किती नोकरी धंदा व्यवसाय करा, पैसा आणा, पण जर विचार चांगले नसतील आणि त्या वास्तूत राहणाऱ्या महिलांना तुम्ही सन्मानाने वागवून देत नसाल तर ऐश्वर्य लक्ष्मी स्थिरावणार नाही. ती चंचल असल्यामुळे ती निघून जाणार. किती प्रयत्न करा. याउलट घरात जेव्हा शांती असेल, सलोखा असेल, त्यावेळी त्या ऐश्वर्य लक्ष्मी स्थिरावते. पण तिला, त्या लक्ष्मीला, ऐश्वर्य लक्ष्मीला शांती पाहिजे, समाधान पाहिजे आणि कौटुंबिक सौख्य जिथे आहे ती स्थिरावते, तिथे स्थिरावते. म्हणून ती स्थिर स्थावर व्हायला हवी असेल, कायम आपलं जीवन समृद्ध व्हावं असं जर वाटत असेल तर आपण घरातली जी स्त्री आहे तिला सन्मान दिला पाहिजे, तिला धनलक्ष्मी म्हणून तुझ्याकडे पाहायला पाहिजे. मग ऐश्वर्य लक्ष्मी आपोआप स्थिरावणार. हे गुपित आहे. अगदी ह्या सोपा मार्ग आहे सद्गुरू म्हणतात. किती महत्वाचं गुपित सद्गुरू सांगितलंय बघा. आणि हे तेव्हापासून सद्गुरू म्हणजे ज्यावेळी कामगार वस्तीतली माणसं सद्गुरूच्या समोर बसायची तेव्हा व्यसनी नवरे खूप होते. बायका यायच्या पण नवरा व्यसनी. मग मार्गदर्शन करता 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 मिल बंद झाल्या आणि मिल बंद झाल्यामुळे लोकांची परिस्थिती बिकटच झाली, अतिशय बिकट. तुम्हाला कल्पनाही तर होणार नाही. आम्ही त्यावेळी 84-85 या मुंबईत जेव्हा होतो तर लोकांनी आपल्या खोल्या विकल्या, आपली भांडी कुंडी विकली, आपल्या मुंबईच्या खोल्या विकल्या आणि ते बाहेर राहायला गेले. म्हणजे मुंबईच्या बाहेर राहायला गेले आणि कुटुंबाला कसं कसं सांभाळलं. काही लोक गावी आले तर गावी आले तर भावाने त्यांना योग्य ती वागणूक दिली नाही. तुम्ही एवढे दिवस मुंबईमध्ये काम करत होता, आता तुम्ही आलाय तर त्यांचा योग्य तो हिस्सा दिला नाही, त्याच्यातून भांडणं झाली आणि परिस्थिती चिघळत गेली. परंतु जे सद्गुरूंच्या समोर बसले त्यांना सद्गुरूंनी मार्गदर्शन केलं आणि नवऱ्याने मार्गदर्शन केलं. त्या बायकाने सांगितलं की तुम्हाला आता पर्याय नाही, तुम्हाला ज्ञानाला पर्याय नाही. म्हणून नॉलेज इज गॉड, ज्ञान हा ईश्वर आहे. तुम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे आणि ज्ञान तुम्हाला मिळालं तरच तुम्हाला कळेल की आपण पुढे कसं जायचं. आणि तुम्हाला नवल वाटेल की सगळी मंडळी सुखी नाही. तुम्ही बघा आजच पेपरामध्ये तुम्ही कालच न्यूज वाचली असेल की अनिता मोरे हिला नव्या मुंबईच्या तिथे CBDचं लायन्स क्लब आहे त्याला इंटरनॅशनल वुमेन ऑफ द वर्ल्ड वुमेन म्हणून त्याला अवॉर्ड मिळालं आणि ते काउन्सिलिंगच्या कॅटेगरीमध्ये मिळालं. आणि काउन्सिलिंग करणारी ज्या बायका आहेत त्याच्यात तिला मिळालं. आता ती आपली नामधारक आहे. तिची बहीण शारदा पालकर, तिची बहीण शारदा पालकर ती डबल डॉक्टर आहे, मुलांना शिकवते. तिचा भाऊ सुधीर पालकर हा BRC मध्ये टीचिंगचं काम करतो. सगळ्या बहिणी हायली एज्युकेटेड आहेत, हायली एज्युकेटेड. वडील अंधार चाळीमध्ये मिलमध्ये काम करायचे. तिचं चाळीचं नाव अंधार चाळी, कारण दिवसा जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला दिवा पेटवल्याशिवाय आतमध्ये जाता येणार नाही. त्याचं नावच अंधार चाळी. त्यामुळे ज्या चाळीमध्ये अंधार आहे तो त्यांच्या जीवनामध्ये पण अंधार चालायचा. सद्गुरूंनी सांगितलं अंधार चाळ नाव बदलून टाका, तिला प्रकाश चाळ नाव द्या. आपलं प्रकाश नाही घ्यायचं, प्रकाश चाळ. पण ते नाव बदल म्हणाले, अंधार चाळ नाव देऊ नका. अंधार चाळ म्हणजे अंधार येणार जीवनामध्ये, नाव बदलून टाका. अंधार चाळ नाव घेऊ नका. प्रगती झाली. आणि मला वाटेल त्या सगळी मुलं काही एज्युकेटेड जीवनविद्यात आले, आई वडील होते, मुलं शिकली, मोठी झाली. म्हणजे आपण लक्षात घ्या
की सद्गुरूंनी हे जे काय दिलं स्त्रियांचा सन्मान, त्या चारही मुलांचे आई वडील ते मिलमध्ये आई गृहिणी त्यांना योग्य असे संस्कार समजून दिले, शिक्षण दिलं, शिकवण दिली आणि स्त्री सन्मान करता 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 परिस्थिती अत्यंत बेताची, गरीब परिस्थिती, स्कॉलरशिपवर शिकलेली ती मुलं आज डबल ग्रॅज्युएट आपले डबल डॉक्टरेट मिळवलेली ती शारदा पालकर तुम्ही बघा ना, 2 ग्रॅज्युएशन तिने डॉक्टरेट मिळवले. आपण लक्षात घ्या काय संस्कार केले असतील आई वडिलांनी. दुसऱ्याचे असते तर काय केलं असतं, दहाव्या वेळ पडले मग झाले, पोरं काही शिकत नाही, कुठेतरी कामाला जा, घरकामाला जा, पाठवून दिलं असतं. नाही, मुलांना शिकवलं, स्कॉलरशिप त्या मुली सगळ्या मुलांनी स्कॉलरशिप मिळवली आणि आईने वडिलांनी तिने तेवढं काही जेवण खाण्याची व्यवस्था केली. आपण मी काय म्हणतो तुम्हाला, सद्गुरूंनी हा जो सुखी कुटुंबाचा आहे रहस्य आहे ना ते उघड केले. तुम्हाला फारसा काही त्रास नाही, परंतु त्याप्रमाणे आचरण आपण करायला पाहिजे. म्हणजे सद्गुरूंचे केवढे उपकार आहेत आता हे आपल्याला सहज वाटत आहे, पण ज्यावेळी ही जी गोष्ट तुम्हाला सांगतोय 85, 86, 87 मध्ये, तेव्हा फार बिकट परिस्थिती होती मुंबईची. कारण 10,000 म्हणजे ह्या सगळ्या मिल ज्या होत्या त्या 1,000 मिल बंद पडल्या. प्रत्येक मिलमध्ये 10,000 ते 15,000 कामगार होते. म्हणजे लाखोच्या संख्येने कामगार बेकार झाले. प्रत्येक घरात 5 किंवा 6 माणसं म्हटली तरी कोट्यावधी माणसं रस्त्यावर आली आणि त्या सगळ्या माणसांना सद्गुरूंनी प्रबोधनाच्या माध्यमातून सावरलं. त्यांचं कुटुंब सावरलं, त्यांचे संसार सावरले, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याकरता काय करायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन सद्गुरूंनी केलं. आणि म्हणून हे जे सुखी कुटुंबाचं रहस्य आहे ना हे सद्गुरूंनी उघड केलं. कोणी कधी सांगितलं नाही की स्त्रियांचा छळ करू नको, नाहीतर कायम दुःख घरात दारिद्र्य वास करेल. स्त्रियांना सन्मान दे, त्या स्त्रियांचा मान राख हे सांगितलं. आणि म्हणून आज आपण म्हणतोय स्त्री सन्मान, तर सद्गुरूंचं वाक्य आहे, स्त्री मुक्ती नव्हे स्त्री सन्मान. मुक्ती आपण खूप बघितलं की मुक्त होऊन काय उपयोग नाही. मुक्त झाली तरी ती मुक्त होईल, पण महत्वाचं आहे त्याला सन्मान दिला गेला पाहिजे. आणि सावित्रीबाईंपासून आपण पाहतो, अहिल्याबाई होळकरांपासून पाहतोय आपण राणीच्या पाहतोय, लक्ष्मीबाई राणीच्या आपण पाहतोय ते काय घडलं, कसं घडलं, त्याने काय मारणार. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांच्याकडे जर आपण बघितलं तर स्त्री सन्मान काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं की स्त्री सन्मान काय आहे. संभाजी राजांकडे पाहिलं की आपल्याला कळतं स्त्री सन्मान काय आहे. या उलट औरंगजेब, शाहिस्तेखान, ते अफजल खान हे सगळे बघितलं तर ते क्रूर कर्म होते. आणि म्हणून छत्रपतींना आपण आज मान देतो, कारण स्त्री सन्मान. तुम्ही ऐकलेलं आहे सुभेदाराच्या सुनेचं काय वागणूक दिली त्यांनी, तर आपण पाहतो शाहिस्तेखानाच्या मुलीला काय वागणूक दिली, त्याच्या शाहिस्तेखानाची बोट तोडली, पण त्या मुलीला काही झालं नाही. आणि आजही इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती गाजवतो. बस सन्मान हा फार महत्वाचा आहे, स्त्री सन्मान. आणि म्हणून सन्मान असं गुरुने स्त्रियांचा सन्मान कसा मिळेल हे नवऱ्याला सांगितलं, स्त्रियांना सांगितलं. आणि त्यामुळे आज जे आपण परिवर्तन पाहतोय जीवनाच्या विषयामध्ये, ते परिवर्तन सद्गुरूंची देण आहे. छोटी छोटी वाक्य सांगितली, परंतु आपल्या कुटुंबात सुखी कुटुंब करण्याचं, सुखी संसार करण्याचा राजमार्ग सद्गुरूंनी सांगितला. मग त्याला सद्गुरूंनी सांगितलं हरिपाठ म्हण, प्रार्थना म्हण, नामस्मरण
नोकरी धंदा व्यवसाय कर आणि त्याला जोड ह्याची दे. 11 आवर्तन कर नाही म्हणायची. तुझ्या घरी फार समस्या आहे, अडचण आहे तर हरिपाठाची 11 आवर्तन कर आणि स्वतः सद्गुरू विचारायचे तुम्ही किती वेळा माळ म्हणता. त्यावेळी माळ सद्गुरू द्यायची. आता काउंटर आहे, माळ होती तर किती माळा जपलेला, किती माळा तुम्ही हरिपाठ केलाय सद्गुरू विचारायचे. आणि अनेक महिला सांगायच्या मी 11 वेळा केली, कोणी सांगायचे 108 वेळा केली, जे काय असेल ते सद्गुरू सांगायचे. पण सद्गुरू विचारायचे करता का तुम्ही. त्यावेळी लोक तरी घाबरून असायचे. सगळ्यांना विचारायचे, कोणाला तरी विचारायचे, सद्गुरू विचारतील आपण त्यांना खोटं सांगणार. म्हणून सगळ्या महिला नामस्मरण करायच्या, हरिपाठ करायच्या, प्रार्थना करायच्या. प्रार्थनेला फार जोर नव्हता. नंतर सद्गुरूने पाहिलं की लोक नामस्मरण करत नाहीत पण सद्गुरूने प्रार्थना निर्माण केली. तर आपण लक्षात घ्यायची. तुम्हाला फार जुनी गोष्ट सांगतो. 85, 84, 86, 87 या काळामध्ये सद्गुरूंनी काय केलं ते अक्षरशः म्हणजे कोणी एका राजा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सामाजिक कार्य ज्या अर्थाने तुम्ही बघाल ते समाज घडवण्याचं कार्य, कुटुंब घडवण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. सगळ्यांना स्वायत्तता दिली. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अनेक राजे होऊन गेले परंतु अगदी शेवटचा माणूस हा सुद्धा सुखी व्हावा. गरीबात गरीब माणूस पण श्रीमंत व्हावा याकरता प्रयत्न करणारे की हाताच्या बोटावर बोलणारी लोक आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपले सद्गुरू अमोलराव. आणि नुसतं सांगितलं नाही, सद्गुरूंनी हातात आपल्याला त्याचा गुरुकिल्ली दिली, करण्याची गुरुकिल्ली दिली. आणि म्हणून नामस्मरण करता 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 माणसाला जे पुण्य मिळतं त्याच्यातून माणसाच्या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत त्याच्यातून माणूस बाहेर पडतो. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की नामस्मरण हेच व्रत आहे, नामस्मरण हे तीर्थ आहे, नामस्मरण हा यज्ञ आहे. बघा सगळं जे आहे ना ज्याला आपण वेगवेगळ्या विधी म्हणतो ना ते नामस्मरणातच आहे. विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणता. आता आपण सत्यनारायणाची महापूजा करतो किंवा गणरायाची महापूजा करतो तर आपण सहस्रनाम घेतो देवांचं. तर सद्गुरूने सांगितलं की ते तुम्ही कधीतरी करता ही पूजा, परंतु ही तुम्ही दररोज पूजा करणं तुम्हाला शक्य आहे, तुम्ही करा. म्हणून नामस्मरण तेच तीर्थ आहे. नामस्मरण एक व्रत आहे, नामस्मरण हा यज्ञ आहे. आणि तो तुम्ही करा म्हणजे जे यज्ञाचे फायदे आहेत, व्रताचे फायदे आहेत, तीर्थक्षेत्राला गेल्याचे फायदे हे तुम्हाला नामस्मरणाने मिळतील. आणि म्हणून नामस्मरणाची गोडी तुम्हाला लागावी म्हणून सद्गुरूंनी हा प्रयत्न केला. आणि मग प्रयत्नाला पुण्याची जोड मिळाल्यामुळे काय झालं की सद्गुरूंनी अजून थोडे छान छान माणसांना मार्गदर्शन दिलं. सद्गुरूने एक सुंदर अमृतविचार मांडला, तो सोपा अमृतविचार. काय अमृतविचार? लव वर्ड ब्लेस ऑल. लव वर्ड ब्लेस ऑल म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं सामाजिक हिताचं काम हे तुम्ही आवडीने प्रेमाने मनोभावे प्रामाणिकपणे करा. लव वर्ड आणि ब्लेस ऑल म्हणजे ते काम करत असताना ज्याच्या करता करता ज्या ठिकाणी करता त्या सर्वांचं भलं व्हावं असं मनापासून म्हणा. लव वर्ड ब्लेस ऑल. आता लव वर्ड केल्यामुळे काय होईल? तुमचा नोकरी धंदा व्यवसायामध्ये तुम्हाला पैसा मिळेल. म्हणजे तुम्हाला कुटुंब चालवण्याकरता संसार चालवण्याकरता जो पैसा पाहिजे तो तुम्हाला पैसा मिळेल. म्हणजे लवकर झालं. ब्लेस ऑल सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं असं म्हणा. आपल्या वेळात प्रार्थना म्हणा की ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी द्या. फावल्या वेळात
देवाचं उलट हो, देवाचं कल्याण हो, देवाचा संसार सुखात राहू दे असं म्हणा. ब्लेस ऑल. मग काय होईल? यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. हे तुम्ही केलं की तुमच्यावर देवाची कृपा होईल, देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आणि जेव्हा देवाचे आशीर्वाद मिळतील तेव्हा आपला संसार सुखाचा आणि परमार्थ यशस्वी होणार. हे गुपित आहे, एकच गुपित. लव वर ब्लेस ऑल. पण काम जे आपल्या वाट्याला सामाजिक हिताचं काम आलेलं आहे ते मात्र आपण काही असेल, ते शेती असेल, बागबागायत असेल, नोकरी धंदा असेल, जे काही तुम्ही करता ते प्रामाणिकपणे मनोभावे आवडीने करा. म्हणजे तुमचा पैसा चांगल्या मार्गाने मिळतो, सन्मार्गाने मिळतो. आणि जो सन्मार्गाने पैसा आलेला आहे तो कमी असला तरी पुरतो. भ्रष्ट मार्गाने किती पैसा आला तरी तो पुरत नाही. कारण जेव्हा भ्रष्ट मार्गाने, अनिष्ट मार्गाने पैसा येतो तो येताना एकटा येत नाही. येताना टेन्शन घेऊन येतो, येताना आरोग्याचा बिघाड घेऊन येतो, येताना समस्या घेऊन येतो, अडचणी घेऊन येतो. तो एकटा येत नाही. कुठला? जो भ्रष्ट आणि अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा. पण जो पैसा सन्मार्गाने मिळवलेला आहे तो चांगला पैसा असतो. तो तुम्हाला घरात टिकतो, तुम्हाला उपयुक्त करतो आणि तुमचं कुटुंब सुखी करण्याकरता तो उपयुक्त करतो. कमी पैशात पण आपण सुखाने राहू शकतो. गडगंज पैसा असता पण भ्रष्ट मार्गाने मिळवलेला तर घरात समस्या आणि अडचणी आल्याशिवाय राहणार नाही. तो पैसा कधी जाईल हे तुम्हाला सांगता येईल. आणि म्हणून लव वर ब्लेस ऑल हे लक्षात ठेवा. मग काय होईल? यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. म्हणून देवाची कृपा व्हायला हवं असेल, आपलं कुटुंब सुखी व्हायला हवं असेल तर सोपा मार्ग हाच आहे. हे सद्गुरूंनी एक रहस्य उलगडून सांगितलं. लव वर ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. किती बघा सोपा आणि सरळ आहे. पण आपण मग याला योग, याग, विधी, यज्ञ कशाचीच गरज नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ सांगितले, योग्याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंबल भावे विण देव नकळे निसंदेह गुरु विण अनुभव कसा. जेव्हा तुम्हाला गुरु भेटतात, सद्गुरू भेटतात तेव्हाच तुम्हाला अनुभव येतो. योग, याग, विधी, यज्ञ यांनी फक्त दंभधर्म म्हणजे अहंकार वाढतो. मी हे केलं, मी ते केलं, मी यज्ञ केला, मी याग केला, मी तप केला, मी जप केला, मी तीर्थयात्रा केली, हेच दंभधर्म, अहंकार. सद्गुरू काय म्हणतात? हे सगळं नामस्मरणातच आहे. नाम म्हणजे यज्ञ, नाम म्हणजे तीर्थ, नाम म्हणजे तप, नाम म्हणजे जप, सगळं त्याच्यात ते करा. ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट शब्दात सांगितलं. सद्गुरू तेच आपल्याला सांगतात. आणि म्हणून फक्त तेवढंच करा. फक्त काम आपलं जे आहे ते आवडीने, प्रेमाने, गुरुने करा. लव वर ब्लेस ऑल. सिंपल, व्हेरी सिंपल. काही उपास नाही, तपास नाही, ग्रंथ नाही, वैकल्य नाही, काही नाही. इथे जा, तिकडे जा, यज्ञ याग करा, काही करायचं. बस त्या ठिकाणी जिथे ठाईच बसवणी करायचं, जिथे तुम्ही आहात, ज्या घरामध्ये आहात तिथेच नामस्मरण करा. ज्या घरामध्ये आहात तिथेच तुम्ही प्रार्थना म्हणा. ज्या घरामध्ये आहात तिथेच तुम्ही भलकर साधना म्हणा. तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. त्याने काय होईल? तुम्हाला पुण्य मिळेल. आणि जे तुम्ही काम कराल त्या कामात तुम्ही यशस्वी व्हाल. पैसा मिळेल. पैसा मिळाला
पुण्य मिळालं की माणसाचं जीवन बॅलन्स झालं. कारण जीवन बॅलन्स, आपलं जीवन आपलं कुटुंब सुखी होण्याकरता पैसा पण पाहिजे, पुण्य पण पाहिजे. कारण पैशाने तुम्हाला सुखसोयी मिळतील, सगळ्या सोयी बाजारातल्या पैशाने विकत घेता येईल, परंतु शांती समाधान विकत मिळणार नाही. ते तुम्हाला पुण्यानेच मिळणार, ते तुम्हाला सत्कर्मानेच मिळणार. आणि म्हणून नामस्मरण करा, प्रार्थना करा, बरोबर साधना, मग तुम्हाला शांती आणि समाधान मिळेल. कारण शांती परिते नाही सुख येरा उभे. तुकाराम महाराज सांगतात, शांती परिते नाही सुख येरा उभे. शांती सारखं सुख नाही, समाधान, शांती आणि समाधान त्याच्यासारखं सुख नाही. आणि ते कशाने मिळतं? नामस्मरण करा, प्रार्थना करा, बरोबर साधना करा आणि यथाशक्ती इतरांना मदत करा, सहकार्य करा आणि त्याने तुम्ही निवांत राहा, शांत राहा. म्हणून शांती परिते नाही सुख येणं उगीच नाही. म्हणून सोपा फॉर्म्युला तुम्ही सांगितला, लव वर्ड, ब्लेस ऑन अँड यू विल बी ब्लेस्ड बाय. सद्गुरूने अजून एक सोपा मार्ग सांगितला. म्हणजे छोटे सगळं सांगताना मी छोटं छोटं जे केल्याने आपल्या सुखी कुटुंबाचं रहस्य तुम्हाला कळेल, फारसं मोठं काय करायला. अजून एक तुकाराम महाराजांचा एक छानसा अभंग आहे, त्याच्यात ते म्हणतात, सुखे संसारातरी वाचे उच्चारावा. तिथे सगळं गुपित आहे. सुखे संसारातरी वाचे उच्चारावा. मग तुमच्या वाट्याला संसार आलाय, कुटुंब आहे, सगळं करायला पाहिजे ना. मग हे सुखाने करा. संसार दुःख मूळ असं म्हणू नका. संसारात सुखाकरता नाही, दुःख मूळ म्हणू नका. संसारात तापे तापलो देवा करिता या सेवा कुटुंबाची असं म्हणू नका. कारण तुमची जबाबदारी आहे कुटुंबाला सांभाळणं. म्हणून संसार हा सुखाचा डोह आहे असं समजा, आनंदाचा डोह आहे असं पहिलं समजा. आणि कुटुंबात सुख आहे, एकत्र राहण्यात सुख आहे ते पहिले ठरवा. मनात पक्क करा आणि त्याकरता पैसा पाहिजे, नोकरी धंदा व्यवसाय करा आणि मनशांती पाहिजे. त्याकरता नामस्मरण करा, प्रार्थना करा, सत्कर्म करा, बलकर साधना म्हणा, हे हळूहळू करा. म्हणून सुखे संसारा करी वाचे उच्चारावा. मुखामध्ये तुमच्या नाम सुख आहे. म्हणून कोणाचा द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग न करता आपण नामस्मरण करावं, प्रार्थना करावी, भलकर साधना करावी, जमेल ते आणि आपण सुखी व्हावं. किती बघा सोपा सद्गुरूंचा मार्ग आहे. जर आपण द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग कोणाला फसवलं तर आपण मिळवलेलं पुण्य हे खर्ची पडतं. आणि म्हणून सोपा मार्ग, सुखे संसारातली माझे विचारावा, हा एक सद्गुरू दिलेला गुरुमंत्र आहे. महाराजांचा अभंग आहे, तो पूर्ण म्हणत नाही. तर आपण सुखी, आपल्याला हे सुखी कुटुंबाचं रहस्य काय आहे सद्गुरूंनी उघड केले. फक्त आचरणात आणा आणि बघा. मी 100% माझा अनुभव तुम्हाला म्हणतो की तुम्हाला एक सुखी कुटुंबाचं रहस्य एकदा तुम्ही जाणून घ्या, त्या आचरणात आणा आणि मग बघा तुमचा संसार सुखाचा होईल आणि परमार्थ यशस्वी होईल. सद्गुरू कृपेने ते जाताना फक्त लक्षात ठेवून द्या, ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे. ही आचरणात आणा आणि मग बघा तुम्हाला काय अनुभव देतो. आमच्या सावंत साहेबांना सांगा की आता निवेदन करणार, आमच्या उमरेकरबाई मॅडम होत्या त्यांना सांगा, तर आमचे अध्यक्ष आहेत त्यांना सांगा की आम्ही आचरणात आणायला लागलो आणि आम्हाला आता कळलेलं आहे सुखी कुटुंबाचं रहस्य कुठे आहे. आणि एकदा रहस्य हातात आलं ना की ते रहस्य राहतच नाही ना, आपण सुखी होतो. तर पुढच्या वेळी तुम्ही भेटाल तेव्हा मला सांगाल की रहस्य आम्हाला कळलं आणि आमचं कुटुंब सुखी झालं, आमचं जीवन सुखी झालं, आमचा संसार सुखी झाला.
सद्गुरू कृपेने तुमचा संसार सुखाचा व्हावा, कुटुंब तुमचं स्वास्थ्य लाभावं आणि तुमचं कुटुंब सुखात राहावं अशी मी सद्गुरूंची प्रार्थना करतो म्हणजे सांगतो. धन्यवाद. जय सद्गुरू. जय गुरु. सद्गुरूंचे ग्रंथ जे आपण आणलेले आहेत, तर आपल्याला जर आपल्याकडे हे एकापेक्षा एक सुंदर ग्रंथ आहे. आता सुखे संसाराकारी वाचे उच्चारा भारी हे अमृत मंथन या ग्रंथातलं एक प्रकरण आहे. अमृत मंथन तुझा एक जीवन शिल्पकार असा सुंदर ग्रंथ आहे. आणि शरीर साक्षात परमेश्वर, आपल्याला संसार करायचा आहे, कुटुंबाचं स्वास्थ्य महत्वाचं आहे, आरोग्य महत्वाचं आहे. आणि शरीर म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वराने स्वतः निर्माण केलेली स्वतःची जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर. हे कसं आहे या ग्रंथात सद्गुरू लिहिले. तर जे तुम्हाला ग्रंथ आवडतील ते कुठलाही ग्रंथ वाचा. मी तुम्हाला म्हणालो नाही काय की छोटं पुस्तक छोट्यात छोटं स्मरणी पण 5 रुपयाची त्यावेळी होती, त्यावेळी 1 रुपया किंमत होती. ज्यावेळी प्रकाशन केलं ना